नाशिकमधील रिक्षा, टॅक्सी, टेम्पो आणि ट्रक चालक मालक महासंघ नाशिक जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्यांसाठी भव्य महामोर्चा काढण्यात येणार असून 12 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता बीडी भालेकर मैदान शालिमार नाशिक येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। योग्यता प्रमाणपत्र विलंब शुल्क ₹50 हा काही कारणांमुळे भरणे शक्य नसल्याने तसेच 1 ते 2 वर्षांपासून रिक्षा या फायनान्स व बँकेत जमा असल्याने ते अशा प्रकारचा हजारो रुपयांचा दंड भरू शकत नसल्याने याबाबत रिक्षा टॅक्सीचे उत्पन्नाबाबत चौकशी करण्यात येऊन रिक्षा टॅक्सीचा विलंब दंड त्वरित रद्द करण्यात यावा। राज्यात ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात यावी अशी सूचना झा कमिटीच्या अहवालात आहे। मात्र राज्य सरकारने ग्रामीण भागासह शहरी भागातही बाईक टॅक्सी चालवण्यास मंजुरी दिली। आजपर्यंत ओला उबेरच्या माध्यमातून बेकायदेशीर चालणाऱ्या टू व्हीलर प्रवासी वाहतूक आता सरकारने ॲथोराईज केल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील रिक्षा व्यवसाय धोक्यात आला असून लाखो रिक्षा व्यावसायिक ज्यांनी आजपर्यंत शासनाचे सर्व कर भरलेले आहेत ते आयुष्यातून उठणार असून रिक्षा व्यवसाय संपल्यात जमा होईल। मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे येथे अनधिकृतपणे चालणारा सरकारचे कुठलेही टॅक्स न भरणारा ओला उबेर खासगी वाहतूक राज्य शासन थांबवू शकले नाही। त्वरित बाईक टॅक्सीची मंजुरी रद्द करण्यात यावी। शहरातील बैलगाडी असल्यापासूनचे जेवढे टेम्पो स्टँड आहेत ते मंजूर करण्यात यावे। रिक्षा चालकाला पेन्शन चालू करावी व त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावे। रिक्षा मीटर कॅलिब्रेशन मुदतीत न केल्यास ₹2000चा लागणारा दंड त्वरित रद्द करण्यात यावा। या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक चालक मालक महासंघाची स्थापना झालेली आहे। नाशिक शहरातील जेवढ्याही रिक्षा आणि टॅक्सीसाठी काम करणारे युनियन संघटना आहे त्यांचे पदाधिकारी इथे व्यासपीठावर उपस्थित आहे आणि त्यांनी सर्व मिळून असं ठरवलेलं आहे का त्यांच्या ज्या रिक्षाच्या आणि टॅक्सीच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे आणि त्या पूर्ण होत नाही। मग त्याला मार्ग काय? तो उपोषण करणं, धरणे आंदोलन करणं किंवा मोर्चा काढणं। तर आम्ही 12 तारखेला सकाळी 10 वाजता कलेक्टर कचेरीवर सर्व युनियनचे पदाधिकारी, सर्व पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी आम्ही मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। आमच्या ज्या 5 मागण्या आहे का जे ₹50 मीटर पासिंगच्या टायमाला जे घेतल्या जातात पर डे प्रमाणे दंड तो रद्द केला पाहिजे। त्याच पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे का अजूनपर्यंत लोकांना रिक्षा उभी करण्यासाठी जी स्टँड लागतो ते स्टँड आत्तापर्यंत झालेले नाही आहे। नंतर मीटरसाठी ₹2000चा जो दंड लागतो तो रद्द करावा आणि रिक्षावाल्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी त्यांच्या मुलांना शिक्षण मोफत मिळावं। ह्या अशा काही मागण्या घेऊन आम्ही 12 तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि तो मोर्चा चांगल्या पद्धतीने शांततेमध्ये निघणार आहे। आमच्या मागण्या जर त्याच्या आत मंजूर झाल्या तर आम्ही सरकारचे आभार मानून आमचा मोर्चा थांबवू पण शकतो। भाऊ, हे 12 तारखेला रिक्षावाले काका देखील संपात सहभागी होणार आहे का? ते मुलांना घेण्यासाठी येणार आहे का नाही? आता शालेय जे विद्यार्थी आहेत तर आत्तापर्यंत शालेय विद्यार्थ्यांकरता आम्ही आत्तापर्यंत जेवढे मोर्चे काढले त्या मोर्चांमध्ये रिक्षाचा जो चालक आहे आणि जो मुलांना घेऊन जाणारा हे दोन्ही लोक या संपामध्ये सामील झाले होते। यापेक्षाही उलट ज्या विद्यार्थ्यांचे पालक आहे, आई वडील आहे, ते सुद्धा या मोर्चामध्ये सामील झाले होते रिक्षा काकाला सपोर्ट करण्यासाठी। अशा पद्धतीचा सपोर्ट ह्याही टायमाला होऊ शकेल सांगता येत नाही।